नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलो होतो नव्यानेच ओपन झालेल्या भास्कर्स पुरणपोळी घर येथे, जे आहे टंडन रोडवरती ईस्ट वेस्ट ब्रिजच्या जवळ. तर ह्याचा डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे ऑर्डर देण्यासाठी भरपूर अशी मोठी लाईन होती. तर लाईनमध्ये कोण उभं राहणार, म्हणून मी म्हटलं की चला डायरेक्ट आपण इथे ह्या डिजिटल पॅड थ्रू ऑर्डर देऊया. आणि अगदी 2 सेकंदामध्ये आमची ऑर्डर देऊनसुद्धा झाली. QR कोडने आपण पेमेंट करायचं असतं आणि आपल्याला इथे अशी ही रिसिप्ट मिळते, जी आपण इथे देऊन आपल्याला जी काय ऑर्डर आपण केली आहे ती अगदी एक साधारण 5 मिनिटांमध्ये आपल्याला हातात मिळते. इथे यांचे बरेच असे वेगवेगळे प्रोडक्ट्स देखील आहेत, म्हणजे तुम्ही शेव म्हणू नका किंवा डाएटचे चिवडा म्हणू नका, भरपूर अशा पद्धतीमध्ये आपल्याला गोष्टी अवेलेबल इथे आहेत. त्यानंतर इथे मी बघत होते की अजून काय काय घेता येईल, आणि यावेळी मला स्वतः ऑर्डर द्यायची होती. ऑर्डरसाठी लाईनमध्ये उभं राहण्याची झंझटच नाही. तर इथे मी ऑर्डर केली होती कॅरेट पुरणपोळी, साधी आपली डाळीची पुरणपोळी, आणि त्याचबरोबर ती बेन्ने डोसा आणि कॉफी. आणि 4 पुरणपोळ्या मी पार्सल घेतल्या होत्या. त्या म्हणजे होत्या खव्याच्या खजूर पुरणपोळी आणि डाएट पुरणपोळी आणि शुगर फ्री पुरणपोळी. तर सगळ्या पुरणपोळ्या एकदम छान होत्या, पण ज्या गरम गरम आपण तिथे लाईव्ह ज्या पुरणपोळ्या खातो ना बनवलेल्या, त्या खूपच चवीला छान लागतात. त्याचबरोबर हा बेन्ने मसाला डोसा देखील खूप छान होता, अगदी म्हणजे लोणी वगैरे त्याच्यामध्येच पूर्ण त्यांनी केला होता. त्यानंतर कॉफी देखील छान होती, अगदी साऊथ इंडियन स्टाईलमध्ये ही कॉफी होती. तर इथला एकंदरीत सगळा एक्सपिरियन्स खूप छान होता. तर ज्यांना कोणाला गरम गरम पुरणपोळी माझ्यासारखी आवडते, म्हणजे अगदी तव्यावरनं ताटात, तर त्यांनी इथे नक्की यावं आणि इथली पुरणपोळी नक्की एकदा तरी ट्राय करावी. बाकी तर ॲम्बियन्स आणि इतर साऊथ इंडियन पदार्थ जे होते ते देखील एक नंबर होते. त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी आलात तर नक्की इथे एकदा तरी भेट द्या. अगदी प्रशांत कॉर्नरपासून 2 मिनिटाच्या अंतरावरतीच हे ठिकाण आहे. आणि हा जो चौक आहे हा मला वाटतोय की काही दिवसातच फूड हब म्हणून ओळखला जाईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सेव्ह करा आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय.